1 मिनिट थांब, ट्रेन पकडून बोलते. ए घोटाळा नगर थांबेल ना, बघा नाही थांब. ए चल सरक सरक तिकडे, ए सरक सरक, मी पकडले सीट. हा ना मोठ बोल. अगं मी तुला कधी कॉल करणार, मला वेळच नव्हता. तू ते सोड, तू मला सांग, मी जो परवा माहितीये टी शर्ट घातलेला वाघाच्या प्रिंटवाला, हा एक्झॅक्टली, तो कसा होता? चांगला होता ना? ही पूजा साक्षीला काय बोलत होती माहितीये, ही बघ घोरपड आली. म्हणजे घोरपड आली नाही, मी ऐकलं. हिला पहिलं तर वाघामध्ये आणि हिला घोरपडीमध्ये फरक नाही समजत काय? हा ना मोठी, हिची ना मी वाट लावणार आहे पूजाची. मी तिला कोणासोबत बघितलं असेल परवा, तो मयूर माहितीये, तो मयूर. एक्झॅक्टली. ए पाणी पडते तुझ्या छत्रीचं तिकडे, हो बंद कर ती छत्री, आतमध्ये पण पाऊस लागतोय का तुला? हा मयूर सोबत. अगं मयूर कोण काय? मयूर नागतोड्या. एक्झॅक्टली, मयूरला डेट करते. म्हणजे बस, मला अजून काय नको, तर हिची अशी वाट लावणार, परत मला हिला बोलू दे. हा ना मोठी, पण मी शॉक झाली, मयूरला डेट करते. एक्झॅक्टली, हे तर असं झालं भोका आणि मोर बनले चोर. नाही तर काय यार. आता नाही, मी ही जास्त डोक्यात गेली, मी सरळ हिचा फोटो काढणार आहे आणि हिच्या घरी पार्सल टाकणार आहे मी. नाही तर काय यार, तू भिडते माझ्यासोबत, भिडणार तर मी थोडी तुला सोडणार आहे. हा नाही तर काय, माझी सटकली, मी जाऊ दे यार, मी नाही, तो आता मी टॉप घालणार नाही ग. हा ना, तर काय आता माझं मनच नाही करत आहे. आता टॉप घालू, मला खरंच मी घोरपडीसारखी वाटत. डोकं सटकलंय यार, सोड तू. तुला रेशमाबद्दल समजलं काय? ती परत आली, पळून गेलेली. एक्झॅक्टली. आणि परत आली तर हिला घरच्यांनी विचारलं कुठे होतीस इतके दिवस, बोलते मला ना लग्न करायचंय. घरच्यांना समजलं आता ही पळून गेलीये, पण ही पळून नव्हती गेलेली, ही शर्वरीच्या घरी होती. मी प्लॅनिंग करत होती लग्नाची. घरच्यांना समजलं की बंटी सोबत गेली, घरच्यांनी बंटीला बोलवलं आणि बंटी काय बोलतो माहितीये, ए तुझं बॅग लागतंय तिकडे सरक, 4थ्या सीटवर मी नाही बसून देणार तुला, मी तर आधी बसली.